राज्यामध्ये गडचिरोली हा असा जिल्हा आहे तिथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिलांची जी टक्केवारी आहे ती इतर जिल्ह्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे आणि नक्षलग्रस्त भागामध्ये त्याचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळतो। त्यामुळे कुठेतरी लाडकी बहीण योजना ही नक्षलग्रस्त गडचिरोलीच्या भागामध्ये अत्यंत माइलस्टोन्स ठरेल अशी चर्चा आहे। बाबा, तुम्ही त्या भागामध्ये फिरतात, मोठ्या संख्येने त्या भागातल्या महिला अर्ज भरत आहे, काय चित्र दिसतं तुम्हाला? नाही, चित्र चांगलं आहे, कारण की हा योजनेचा लाभ जे आहे ते आदिवासी जनतापर्यंत पोहोचत आहे, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत आहे। गडचिरोली हा शेवटचा जिल्हा आहे आणि ह्या शेवटच्या जिल्ह्यामध्ये माझ्या जे अहेरी विधानसभा आहे ते शेवटचा विधानसभा आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी कालच मीटिंग घेतलं ज्या बुर्गी हा नक्षलग्रस्त भागामध्ये, जिथे की फार मोठा प्रकारचा बंदोबस्त आपल्याला तिथे जेड आम्हाला कॅटेगरी असल्यामुळे ते नक्षलचा एक प्रकारचा त्यांचा एक फार मोठा अड्डा त्या क्षेत्रामध्ये असतो आणि त्या क्षेत्रामध्ये पण कार्यक्रम केलेला आहे। तर जवळजवळ 6,500 महिलापैकी 80% महिला आले होते, जिथे आम्ही काही लोकांना आम्ही मंजूर झालेले पत्रसुद्धा त्यांना दिलेलं आहे आणि वेगवेगळ्या शासकीय योजनांचा फायदा पण दिलेला आहे। तर हे सगळं आपल्याला नक्षलग्रस्त भागामध्ये एक प्रकारचा लोकांचा आता विश्वास सरकारच्या प्रती निर्माण झालेला आहे। लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत किती अर्ज आलेले आहे, किती अर्ज पात्र ठरलेले आहे? आतापर्यंत 1.5 लाख महिलांचा अर्ज मंजूर झालेला आहे आणि जवळजवळ काही 20,000 KYC वगैरे व्हायचं आहे, ते जवळजवळ ते म्हणजे एक 70पर्यंत आणि मला वाटते या महिन्याच्या शेवटपर्यंत 2 लाखापर्यंत आम्ही ते टार्गेट अचीव करू। आदिवासी हा दुर्गम भाग असल्यामुळे तिथे हंगामी रोजगार पाहायला मिळतो। ज्या भागामध्ये रोजगाराची समस्या आहे तर कुठेतरी लाडकी बहीण योजनेसारख्या योजनेतनं थेट त्या लाभार्थी महिलेच्या खात्यात पैसे जाते, तर एक त्यांना आर्थिक मदत देखील या योजनेतनं होईल आणि त्याचा कुठेतरी फायदा म्हणजे जो नक्षल भाग आहे, नक्षल ज्या आर्थिक स्थितीचा वापर करून आदिवासींना एक प्रकारे आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतो, तर तिथे देखील लगाम लागण्याचा एक फायदा होईल। बरोबर आहे आपलं म्हणणं, कारण की आपण त्या भागामध्ये फक्त एकच व्यवसाय होता तेंदूपानाचा आणि या तेंदूपानाचा जो व्यवसाय होता त्या तेंदूपानाच्या 15 दिवसामध्ये जवळजवळ 15 ते 20,000 रुपये एक कुटुंब कमवत होता। आता ते कुटुंबाला आता काय झालं की 15,000 रुपये जे मिळत होतं त्यांना वर्षाकाठी आणि आरामात मग आता धान होता, धानामध्ये ते म्हणजे जितकं धानाडी आहे तितकं धानाचं काढायचं, परंतु आज काय झालं की 1,500 रुपये महिना म्हणजे 10 महिन्याचा म्हणजे 1.5 लाख झालं, किती होतं? 15,000 आणि हे बाकीचे 18,000 रुपये, म्हणजे दर महिन्याला सरकार आता 1,500 रुपये त्यांना देणार आहे। त्या कुटुंबामध्ये 4 लोक असेल तर मग 6,000 होईल। तर हे सगळं जे आहेत ते हे सगळं म्हणजे लोकांचं आता आकर्षण वाढलेलं आहे सरकारच्या प्रती आणि जे नक्षलग्रस्त भागामध्ये ते सुद्धा म्हणजे ते लोक येऊन राहिले खुलेआम। आपल्याला गडचिरोली जो जिल्हा नक्षलमुक्त करायचा आहे त्यामध्ये ही योजना अत्यंत माइलस्टोन ठरेल। हा माइलस्टोन आहे, प्रभावी आहे हा योजना, म्हणजे आता महिला कुठेतरी आपला स्वतःच्या पायावर उभा झालेल्या आहेत आता आज, म्हणजे त्यांना आता कुठेतरी बँक सिस्टीम त्यांना कळत नव्हता, KYC काय, बँक सिस्टीम काय, आता बँकेत अकाउंट काढायचं, बँकेत अकाउंट काढून पैसे बँकेतून काढायचं, हे सिस्टीमला सरकारने एक चांगल्या प्रकारचं त्यांना काम करायला लावलेलं आहे। एक चांगलं योजना त्यांच्या हातामध्ये आलेलं एक व्यवस्थित योजना आहे। काय तुम्हाला त्या महिलांचं जेव्हा काल भेटले तुम्ही, त्यांचं काय म्हणणं होतं? त्यांचं काय, ते आता स्वखुशीने ते आले सगळे व्यवस्थित, त्यांचा म्हणजे एक चेहरा हसता चेहरा आम्हाला दिसला, म्हणजे एक सरकारच्या प्रति विश्वास असं। आपण बघू शकतो की संपूर्ण राज्यभर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली जात आहे, मात्र याचं वेगळं महत्त्व हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे। त्याचं प्रमुख कारण की वर्षानुवर्ष नक्षलग्रस्त राहिलेला हा जिल्हा कुठेतरी मुख्य प्रवाहामध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामध्ये आता लाडकी बहीण योजना ही अत्यंत मैलाचा दगड ठरेल असं बोललं जात आहे। कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।